27 फेब्रुवारी शुक्रवारी रोजी आहे आमलकी एकादशी. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आमलकी एकादशी किंवा आवळा एकादशी असे म्हणतात. ही एकादशी महाशिवरात्री आणि होळीच्या दरम्यान येते. ही एकादशीची तिथी प्रारंभ होणार आहे 26 फेब्रुवारी गुरुवारी रोजी मध्यरात्री 12:33. त्यामुळे उदय तिथीनुसार 27 फेब्रुवारी शुक्रवारी रोजी आवळा एकादशी किंवा आमलकी एकादशी साजरी केली जाणार आहे. ही तिथी समाप्त होणार आहे 27 फेब्रुवारी रोजी रात्री 10:32. विशेष म्हणजे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग असे शुभयोग जोडून येत आहेतच. त्यामुळे ह्या व्रताचे फळ अनेक पटींनी वाढणार आहे. ज्यांना भगवान श्रीहरी विष्णूची विशेष कृपा हवी आहे त्यांनी दोन्ही दिवस उपवास करावा असं सांगितलं जातं. मात्र सामान्यतः गृहस्थाश्रमी लोकांनी 27 फेब्रुवारी हाच मुख्य उपवासाचा दिवस असणार आहे. आपापल्या श्रद्धेनुसार आणि तज्ज्ञांच्या मार्गानुसार आपण हे व्रत करू शकता. आता आमलकी एकादशीचे महत्त्व काय किंवा ह्या पूजेचं महत्त्व काय, तर पौराणिक कथेनुसार आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या अश्रूपासून झाली असे म्हणतात. या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने घरात सौभाग्य आणि उत्तम आरोग्य लाभतं असंही म्हटलं जातं. आता आधी सांगितल्याप्रमाणे 27 फेब्रुवारी रोजी आमलकी एकादशी आहे. ह्याच दिवशी उपवास केला जाणार आहे. या व्रताचं पारण हे 28 फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी 6:47 पासून ते सकाळी 9:06 दरम्यान करण्यात येणार आहे. असं म्हणतात की द्वादशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडणे शास्त्रानुसार अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. आता पारण म्हणजे काय आणि त्याचे नियम काय, तर एकादशीचा उपवास सोडण्याच्या क्रियेला पारण म्हणतात. त्याचेही विशेष महत्त्व आहे आणि नियमही आहे. व्रताचे पारण नेहमी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर करावं असं म्हणतात. द्वादशी तिथी संपण्यापूर्वी पारण करणं अत्यंत आवश्यक आहे. जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी संपली असेल तर सूर्यास्तानंतर लगेचच पारण करावं. द्वादशी तिथीला पहिला एक चतुर्थांश भाग म्हणजे हरिवासर योग या काळात उपवास सोडू नये असंही म्हटलं जातं. हा काळ संपण्याची प्रतीक्षा करावी. पारण करण्यासाठी प्रातःकाळ सर्वात उत्तम मानला जातो. दुपारी म्हणजे मध्यान्ह काळात उपवास सोडणं टाळावं. काही कारणास्तव सकाळी शक्य नसल्यास मध्यान्ह काळ उलटल्यानंतर पारण करावं असंही सांगितलं जातं. आता काही विशेष गोष्टी जाणून घ्यायच्या झाल्या तर 28 फेब्रुवारी पहाटे 4:05 पासून सुमारे हरिवासर संपत आहे. त्यामुळे सकाळी 6:47 नंतरच पारण करणं शास्त्रानुसार अगदी योग्य मानलं जातंय. आता आधी सांगितल्याप्रमाणे 28 फेब्रुवारीला शुक्रवारी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:48 पासून ते सकाळी 11:08 पर्यंत असणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग असे अत्यंत शुभ योग जुळून येत असल्याने भक्ती आणि व्रतासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातोय. आता आमलकी एकादशीच्या दिवशी नेमकं काय करावं, तर एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी. जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. या दिवशी घराच्या मंदिरात किंवा देवघरात इतर कोणत्याही मंदिरात आपण भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजेसाठी दक्षिणावर्ती शंखाने भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करावा. यासाठी केशर मिश्रित दूध शंखात भरून भगवंताला अभिषेक करावा. पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहावा.
आता ह्या तिथीला भगवान श्रीहरी विष्णूचेही व्रत करावे. उपवास करणाऱ्या भक्तांनी एकदाच फळे खावे. गरजू व्यक्तींना अन्नधान्य दान करावे. भगवान श्रीहरी विष्णूंना केळी सुद्धा ह्या दिवशी अर्पण करावी. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. एकादशीला सूर्योदयानंतर तुळशीजवळ दिवा लावून परिक्रमा करावी. मात्र रात्री तुळशीला हात लावू नये. आवळ्याच्या झाडाची सुद्धा ह्या दिवशी पूजा करावी. हे विशेष महत्त्वाचे आहे, कारण आवळा हा आयुर्वेदातही महत्त्वाचा मानला जातो. असं म्हणतात की आवळ्याची उत्पत्ती भगवान श्रीहरी विष्णूंनी केली होती आणि त्याचा भगवान श्रीहरी विष्णूशी विशेष संबंध आहे. ह्या झाडाची पूजा केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. आयुर्वेदानुसार आवळ्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्याच्या नियमित सेवनाने सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर होतात. मग ह्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा कशी करावी? आधी सांगितल्याप्रमाणे सर्व विधी आवरून आपल्याकडे आवळ्याचे छोटे रोपटे असेल तर उत्तम, किंवा आवळ्याच्या झाडाखाली जाऊन त्या झाडाच्या ठिकाणी स्वच्छ जागा करून पूजेची विशेष मांडणी करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत आवळ्याच्या झाडाला पाणी, हळद, कुंकू, चंदन, अक्षदा, फूल, सुपारी, आवळा इत्यादी अर्पण करावे. मातीच्या दिव्यात तुपाने दीप प्रज्वलित करावे आणि त्यानंतर आमलकी एकादशीचा पाठ करून आरती करावी. या दिवशी आवळा दान केल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो असंही सांगितलं जातं. आता आमलकी एकादशीच्या दिवशी हे सर्व करणं शक्य झालं नाही तर एक छोटीशी पूजा तुम्ही करू शकता. ते म्हणजे स्नान वगैरे करून देवघराची स्वच्छता करावी. भगवान श्रीहरी विष्णूंना जलाभिषेक करावा. पंचामृतासह गंगेच्या पाण्याने भगवान विष्णूंना अभिषेक करावा. भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळे वस्त्र, चंदन आणि पिवळी फुलं अर्पण करावीत. तुपाचा दिवा लावावा. शक्य असल्यास उपवास ठेवावा आणि उपवास करण्याचा संकल्प करावा. आमलकी एकादशीचं व्रत कथेत पठण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप किमान 108 वेळा करावा. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी. त्यांची पूजा करावी आणि तुळशीचं पान ठेवून भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा. शेवटी क्षमा याचना करावी. अगदी साधी सोपी पूजा तुम्ही आमलकी एकादशीच्या दिवशी केली तरी तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकतं. आता आमलकी एकादशीला आवळ्याचं महत्त्व काय, तर साधारणपणे होळीपासून शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होतो. वसंत ऋतूत उन्हाळा अनुभवायला सुरुवात होते. फार उष्ण होऊ लागतं. त्यामुळे उपाय म्हणूनही आवळ्याकडे पाहिले जातं. आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोग अनन्यसाधारण आहे. मधुमेह, हृदयाचे आजारात, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यासाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे असे आवळ्याचे उपाय आहे. म्हणूनच आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. आता या दिवशी सुख समृद्धी मिळवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये, तर आमलकी एकादशीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपण ह्या दिवशी विशेष दान करावं. आवळा भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे. म्हणून आमलकी एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यासाठी ह्या दिवशी आवळा दान करावा. यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. आमलकी एकादशीचं व्रत केल्याने 1000 गायी दान केल्याचे फळ आपल्याला मिळतं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर आमलकी एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करावेत. ह्या दिवशी एकादशीला काळे तीळ दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. एवढेच नाही तर काळे तीळ दान केल्याने घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. शिवाय ह्या दिवशी तुम्ही जितके तीळ दान कराल तितके वर्ष वैकुंठात शांती आणि आनंद मिळतो असं मानलं जातं. एवढंच नाही तर आमलकी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्याने सौभाग्य प्राप्त होतं असंही सांगितलं जातं.
मात्र ह्या दिवशी तामसिक अन्न सेवन करणं टाळावं. संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नये, खोटं बोलू नये, वादविवाद करणं टाळावं, मांसाहार करणे टाळावं. तर अशा प्रकारे होळीच्या आधी येणाऱ्या फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात आणि भगवान श्रीहरी विष्णूसोबत आवळा वृक्षाच्या पूजेचा सण आहे, म्हणून याला आवळा एकादशी असंही म्हटलं जातं. आमलकी एकादशीचं व्रत सुखी वैवाहिक जीवन, मोक्षप्राप्ती आणि दुर्गुणापासून मुक्ती यासाठी केलं जातं. शिवाय या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली अन्नदान करण्याची परंपरा आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भोग बनवण्याचेही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भोग नक्की करावा. त्यामुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो आणि पुण्यकारक परिणामही होतात असं सांगितलं जातं. आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली हलवा बनवावा आणि तो श्रीहरींना अर्पण करावा. यासोबत लहान मुलांमध्ये वाटून द्यावा. याच्या मदतीने जीवनातील समस्या दूर होऊन व्यक्तीला शाश्वत फळ मिळतं असं सांगितलं जातं. हा अनुभव तुम्ही सुद्धा आमलकी एकादशीला अनुभवू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.